मित्रांनो, 1 किलो चांदी कोणता फोन घेऊ शकते? आपण ना 25 वर्षाचा डेटा अनालिसिस करूयात. समजा 2000 साली 1 किलो चांदीची किंमत होती 7000 रुपये. त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल नोकियाचा एक युनिक फोन यायचा, नोकियाचा 300. तो फोन तुम्ही 1 किलो चांदीच्या किमतीत घेऊ शकला असतात. इथून पुढे 2005 मध्ये जर तुम्ही आले ना, 2005 मध्ये चांदीची किंमत झाली होती 11000 रुपये. त्यावेळेस तुम्ही सोनी एरिक्सनचा K750i म्हणून एक फोन होता, चांगला फोन होता, तोही घेऊ शकले असते. हे जर तुम्ही 2010 मध्ये याल तर 2010 मध्ये चांदीची किंमत झाली होती 34000 रुपये आणि त्यावेळेस ट्रेंडिंग होता ब्लॅकबेरी कर्व. ब्लॅकबेरीच्या स्पेशल कीपॅडमुळे ते फोन फार फेमस होते. तो फोन तुम्ही घेऊ शकले असते. 2015 मध्ये येता येता अँड्रॉइडनी मार्केट पकडलं होतं आणि त्यावेळेस लॉन्च झाला होता 2010 ला OnePlusचा 1. हा फोन तुम्ही 33000 रुपयाला घेऊ शकले असते. हे जर तुम्ही 2020 मध्ये याल तर 2020 मध्ये 1 किलो चांदीची किंमत झाली होती 58000 रुपये आणि यावेळेस तुम्ही अफोर्ड करू शकता iPhone SE. 58000 रुपयाच्या आसपास त्याची किंमत होती आणि आता 2025 ला जर तुम्हाला वाटत असेल की चांदीची किंमत भरपूर झाली आहे तर 1 किलो चांदीची किंमत आहे मित्रांनो 1,30,000 रुपये आणि या 1,30,000 मध्ये एक्झॅक्टली तुम्हाला आता लेटेस्ट नवीन लॉन्च झालेला iPhone 17 Pro मिळेल. त्यामुळे तुम्ही बघा 1 किलो चांदी जर त्यावेळेस घेऊन ठेवली असती तर आज तुम्हाला आयफोन घेता आला असता आणि EMI वरती नसता घ्यायला लागला. त्यामुळे मित्रांनो, गुंतवणूक आपण कोणत्या गोष्टीत करतो हे नक्की बघितलं पाहिजे आणि आपण ठरवलं पाहिजे की आपल्या प्रायोरिटीज काय आहेत, की आपल्याला कोणते पैसे गुंतवायला हवेत आणि कोणते पैसे खर्च करायला हवेत. तुम्हाला जर असं काही इन्व्हेस्टमेंट बद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer: Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.